बेळगाव क्लब रोड येथील असलेल्या वनिता विद्यालय शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची वार्षिक फी मध्ये वाढ केल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला गेला। शाळेच्या ओपन डे दिवशीच ही घोषणा करण्यात आली, त्यामुळे उपस्थित असलेल्या पालकांमध्ये एकच गोंधळ उडाला। त्यावेळी पालकांनी एकच संताप व्यक्त केला। शाळेच्या सभासदांनी कोणतीही पूर्वसूचना न देता फी वाढ जाहीर केली गेली, त्यामुळे अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली। काही पालकांनी थेट मुख्याध्यापिका जेसिफिन गुंती यांच्याशी चर्चेसाठी धाव घेतली। शाळेच्या कार्यालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। अनेक पालकांनी आपल्या समस्या मांडल्या आणि स्पष्टीकरणाची मागणी केली। काही वेळासाठी गोंधळ उडाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती। यावेळी काही पालकांनी पत्रकारांसमोर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। स्कूल वाढवलं तर फीज वाढवलं तर बाकीचे कसं करील। हे स्कूल मध्ये कसं आहे, सगळी मिडल क्लास आहेत, एका बाजूने सगळी मिडल क्लास आहेत। मग सगळे मिडल क्लास असलेले लोक कसं भरील? आणि एका घरात तीन पोरं आहेत, एक नाही दोन नाही, तीन पोरं आहेत, मग कसं ऍडजस्ट होईल? एका घरात तीन पोरं असलं तर मग होत नाही। मग आम्ही सरळ गेलो प्रिन्सिपल कडे विचारायला, छान आणि विचारायला गेलो। मग प्रिन्सिपल मॅडम असं हाय, आम्ही काय करायचं? प्रिन्सिपल मग कमी करा जरा, काय तर नाही होत नाही, एकदम कडाकंडीत असं स्ट्रिक्टली बोलून टाकले तिने आम्हाला। असं पण आत पण घ्यायला तयार नाही तिने आम्हाला। मग आम्ही विचार केलो की सगळे मीटिंग करून सगळे आतमध्ये घुसूया। नंतर तिने आता सांगाले आता कमी करतो आता, मग तेच गोष्टी आम्हाला आधी सांगायचं होतं। कमी करून आणि 2000 रुपये वर्षाला 2000 रुपये वाढवतो म्हणाला, ते करू दे, ते करू। वर्षाला नाही 3 वर्षाला एकदा आम्हाला वाढवायला पाहिजे। ह्या स्कूल मध्ये सगळीची सगळी मिडल क्लास आहे, एक घरामध्ये एक ते कमवणारे असतात, 2 जण कमवत नाही, त्यांनी काय करायचं? आणि एक पोरं तर नाहीच आहे तिथे, एक ह्या सगळ्यांची 2-2, 3-3 पोरं आहेत एक क्लास मध्ये। मग आम्ही कसं करायचं? एकदम अचानक सांगितलंय ना आम्हाला, पेरेंट्स मीटिंग घेतले नाही, काय नाही 2000 करू दे, आम्हाला पण काय प्रॉब्लेम नाहीये। 4700 म्हटलं तरी एक पोरांचं 4700 म्हटलं 2008 10,000 कुठनं जास्त? आणि आता न्यू ऍडमिशनला म्हणे डोनेशन नाही म्हणे, आता न्यू ऍडमिशनला म्हणे डोनेशन नाही म्हणे। मग आता आम्ही काय करायचं? ते जाऊ दे, जास्त पैसे घ्याले, हा डोनेशन नाही म्हणून म्हणाले। मग आम्ही डोनेशन दिलोय की आम्ही डोनेशन दिलेलं, आमचं डोनेशन बी गेलं आणि फीस पण आमचंच जास्त करायचं। आणि नवीन पोरांचं काहीच नाही, फीस तेवढंच घेतात। नवीन पोरांचं सोबत फीस घेऊ देत किती डोनेशन दिलेलं आहे, आमचा जो फीस आहे तेवढे 1000 2000 वाढवी नका म्हटलं, आता सगळं महाग झालंय ते चालते। पण हे आता एकदम ह्यांनी 4700 म्हटलं तर कसं द्यायला होते? तेवढं होत नाही। आमचं डोनेशन देऊ देत किंवा आम्ही डोनेशन देऊ देत स्कूल मध्ये बघतो, त्याच्यात काही नाही। शिकायचं पोरं इथं नाही तिथं नाही, कुठं गेले तरी पण शिकतातच, त्यांच्या नशीबमध्ये काय आलंय, त्यांनी चांगलं एज्युकेशन होतच त्यांना, इथं शिकवायचं असं काही रूल्स नाही आहे आमचं। आम्हाला आता फीस कमी करू दे, हे केले तरी आम्ही इथं एज्युकेशनचं काही प्रॉब्लेम नाही, टीचरचं पण काही टीचर चांगलं आहे, प्रिन्सिपल चांगलं पण आहे, नाही म्हणत नाही, पण आता फीस वाढवलेले जास्त आहे आम्हाला